बातमी मुंबईतून ठाकरे बंधूंसंदर्भात ठाकरे बंधूंमध्ये 4 तास चर्चा झालेली आहे। प्रचाराबाबत ठाकरेंची या बैठकीत खलबत झाल्याची माहिती समोर येते आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन ठाकरे बंधूंमध्ये 4 तास बैठक झाली, 4 तास चर्चा झाली। या बैठकीत निवडणुकीच्या प्रचाराबाबत खलबत झाल्याची माहिती समोर येते आहे। उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचले होते। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली आहे। 2 दिवसांपूर्वी राज ठाकरे हे मातोश्रीवर आले होते, तिथे ही बैठक झाली होती। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेत। महेंद्र, 4 तास बैठक झालेली आहे, कोणकोणत्या विषयावर खास करून बैठकीमध्ये चर्चा झाली असेल, अधिक माहिती? लोगों के घर जलाए जा रहे हैं और हमले हो रहे हैं और महेंद्र, तुमचा आवाज पोहोचत नाहीये, पुन्हा तुमच्याकडे येतो। ही दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे शिवतीर्थवर पोहोचले होते, सोबत आदित्य ठाकरे सुद्धा होते। राज ठाकरे यांच्या सोबत त्यांची बैठक झाली, 4 तास खलबत झाली आहे। पुन्हा जाऊया, महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेत। महेंद्र, आवाज येतोय? महेंद्र, आवाज पोहोचतोय? हां, 4 तास खलबत झालेली आहेत। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चेसाठी होते? नक्कीच जगदीश, महत्त्वाचं म्हणजे आता अपक्ष उमेदवारी जो उमेदवारी बोला जगदीश, महेंद्र, बोला। नक्कीच उमेदवारी अर्ज घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे, त्यामुळे नक्कीच जगदीश, उमेदवारी अर्ज घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे जे बंडखोर आहेत त्यांना शमवणं हे मोठं आव्हान असणार आहे दोन्ही बंधूंसमोर। त्यामुळे या विषयावरही चर्चा झाली। त्याचबरोबर वचननामा जो मुंबईकरांना काय मुंबईकरांना देणार आहे या सगळ्या संदर्भात सभा असणार आहेत दोन्ही बंधूंच्या, आणि एकूणच रॅली ज्या असणार आहेत त्या सर्व संदर्भात या दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाली आहे। मुंबईकरांसमोर जाताना वचननामा हा महत्त्वाचा असणार आहे। या वचननाम्यात काय काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर दोन्ही बंधू त्यांच्या 2 सभा या ज्या आहेत त्या 3 सभा टोटल होणार आहेत। या सभेमध्ये दोन्ही संयुक्त सभा असणार आहेत आणि रॅली असणार आहे। त्याचबरोबर या प्रचारात असणारं जे निवडणूक गीत असणार आहे प्रचाराचं, तेही या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। आणि महत्त्वाचं म्हणजे जे बंडखोर आहेत त्यांचा जो आहे तो फटका पक्षाला दोन्ही बंधूंना पडू नये म्हणून या दोन्ही बंधूंनी बंडखोरांना शमवण्यासाठी जे आहे ती चर्चा झाल्याची माहिती मिळते। जी, मात्र महेंद्र, अनेक सर्वे समोर येत आहेत। या सर्वेच्या पार्श्वभूमीवर काही चर्चा झाली आहे का? सोबतच रणनीती आखताना भाजपा आणि महायुतीवर कशा प्रकारे टीका करायची, कोणते मुद्दे चर्चेमध्ये प्रचारामध्ये घ्यायचे, या संदर्भात या बैठकीत काही चर्चा झाली आहे? जगदीश, अद्याप याबाबत माहिती नसली तरी जी माहिती मिळाली आहे ती या दोन्ही बंधूंनी सुरुवातीपासूनच जो मराठीचा मुद्दा आहे तो प्रामुख्याने घेतला होता। त्याच मुद्द्यावरती म्हणजे वचननामा असणार आहे, वचननाम्यामध्ये जाहीर सभा त्यांच्या असणार आहेत, त्याचबरोबर रॅल्या असणार आहे। या विषयांवरती जास्तीत जास्त चर्चा माहिती। ठीक आहे महेंद्र, तुमचा आवाज पोहोचत नाहीये। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।